खाते कामचा दादा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच खतरनाक ट्विस्ट बघायला मिळाला। आपल्याला असं बघायला मिळालं की शत्रू तेजूला शोधत शोधत तिच्या घरी आलेला असतो। तेव्हा तेजूचे बाबा म्हणतात की ते पिक्चर बघायला गेलेले आहेत साताऱ्याला म्हणून। शत्रूला खूप राग येतो। तो म्हणतो की विचारायची काय पद्धत असते का नसते, मला न विचारता ही गेलीच कशी। आणि म्हणून शत्रू रागारागात पिक्चरच्या थिएटरमध्ये पोहोचलेला असतो। तिथे आल्यावर त्याला असं दिसतं की तेजू त्याच्या पूर्वीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत बोलत उभी राहिलेली असते। आणि मग तर शत्रूचा अजूनच टाळकं हलतं। तो तेजूला खूप बोलतो आणि त्याच्या मित्राला खूप मारहाण करतो आणि तेजूला तसंच ओढत ओढत तो फरफटत गाडीमध्ये नेऊन बसवतो। आणि त्या झटापटीमध्ये तेजूच्या पायाला खूप मोठी जखम झालेली असते, पण शत्रू त्याच्याकडे अजिबात बघत नाही। इकडे तुळजा, सूर्या आणि त्याच्या बहिणी सगळे मिळून तेजूला शोधत असतात। त्यांना प्रचंड टेन्शन आलेलं असतं की तेजू अचानक गेली कुठे। पण तेवढ्यात तुळजा म्हणते की आपण शत्रूला फोन करून विचारूया की तेजू तिथे आली आहे का। त्यावेळेस शत्रू म्हणतो की हो अहो दाजी, अचानक घरी पाहुणे आले होते आणि ते तेजूला बघण्याचा हट्ट करत होते, म्हणून मीच घेऊन आलोय तेजूला इकडे। त्यावेळेस सूर्या थोडासा निश्चिंत होतो, पण तुळजाला संशय आलेला असतो की तेजू असं न सांगता शत्रूबरोबर कशी काय निघून गेली। इकडे तेजूला फरफटत घरी आणलेलं असतं आणि शत्रूने स्वतःच्या बेडरूममध्ये कोंडून ठेवलेलं असतं। हे पाहताना शालन आणि मालनला प्रचंड दुःख झालेलं असतं। तिच्या पायातून रक्त येत असतं, पण शत्रू अजिबात ऐकत नसतो। दोघी जणी त्याला समजवत असतात, पण शत्रू ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो। म्हणून त्या दोघी जणी मालकांकडं म्हणजे जालिंदररावांकडं सांगायला जातात। त्यावेळेस जालिंदरराव जे सत्य सांगतात ते ऐकून तर शालन आणि मालन यांना दोघींना खूप मोठा धक्का बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्या दोघींना म्हणतात की तुम्ही याच्यामध्ये पडू नका, तर तेजूला त्रास द्यायलाच इथं आणलेला आहे आणि हा सर्व माझा आणि शत्रूचा पूर्वनियोजित कट आहे। आम्हीच मुद्दाम तेजूला या घरामध्ये सून म्हणून आणलेला आहे, कारण की सूर्याने माझ्या मुलीला भर मांडवात न पळवून नेलं, त्याचा बदला घेण्यासाठी आम्ही हे सगळं केलेलं आहे। आणि तुम्ही जर याच्यामध्ये आलात तर तुमची काही सुद्धा खैर नाही, असं डॅडी दोघींना सुद्धा धमकावतात। या गोष्टीतल्या राजाचा जीव जसा एका पोपटामध्ये अडकलेला असतो, तसाच सूर्याचा जीव त्याच्या बहिणीमध्ये अडकलेला आहे। म्हणून आम्ही हे हेरलो होतं आणि म्हणून त्याची एक बहीण आता आमच्या ताब्यात आहे। आता हिची मुंडी आवळली की त्याला दुःख होणार आणि त्याला त्रास होणार आणि आता हेच पाहायला आम्हाला खूप मज्जा येणार, असं म्हणून डॅडी तिथून निघून जातात। शालन आणि मालन खूप दुःखी होतात आणि तिथेच रडत बसतात। सूर्या आणि तुळजा डॅडींच्या घरी आलेले असतात। डॅडी या, जावई बापू या, तुमचं स्वागत आहे, पण तुम्ही राव अचानक अशा वळवाच्या पावसासारखं येता, हे तुमचं आम्हाला खूप आवडतं, असा टोला ते सूर्याला लगावतात। त्यावेळेस तुळजा म्हणते की तेजू कुठे आहे, तेजूला घेऊन या। त्यावेळेस तेजू सॉक्स घालून आलेली असते आणि ती पायाने थोडी लंगडत असते। शत्रूवर तिला संशय आलेला असतो। तुळजा म्हणते की तेजू तू सॉक्स का घातलेले आहेस आणि लंगडत का आहेस, सॉक्स काढून दाखव आम्हाला काय झालंय तुझ्या पायाला ते। तेजू पुन्हा खोटं बोलते आणि म्हणते की माझ्याकडून तिथेच पायाला लागलं होतं आणि मी तुम्हाला बोलवण्याऐवजी शत्रूंना बोलवून घेतलं आणि त्यांनी मला दवाखान्यात नेऊन थेट इथे घरीच आणलं। त्यावर सूर्या विश्वास ठेवतो आणि तुळजा मात्र विश्वास ठेवत नाही।